संघांचा आज खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. उद्या 8 संघांचा खेळ पाहायला मिळेल आणि जसं संजयने आम्हाला इथे नमूद केलं होतं की उद्या उपांत्य फेरीचा हा पहिला सामना हा काही करून संध्या सत्रामध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये 8 संघांमध्ये जो संघ क्वालिफाय होईल तुम्हाला उद्या संध्याकाळी 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. उपांत्य फेरीची लढत उद्या काही करून होणारच आहे. सलामीच्या पर्यंत ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत. डावाची सुरुवात करण्यासाठी 4 षटकांच्या सामन्यामध्ये स्वर्गीय देवीदास जाधव स्टँड, स्वर्गीय कल्पेश पाटील स्टँड, स्वर्गीय नित्यानंद उर्फ दाढी मात्रे स्टँड आणि त्याचबरोबर बघतो की स्वर्गीय भालचंद्र ठाकूर स्टँड असे एकूण 4 स्टँड खास करून प्रेक्षकांसाठी 2 खेळाडू कक्ष तुम्हाला बघायला दोन डिफरंट जागेवर समोर स्क्रीन आहे, साईड स्क्रीन आहे, त्या ठिकाणी त्याच्या मागे कॅमेरामन आहे आणि खूप चांगले कटआउट्स तुम्हाला बघायला मिळतात रविदा पाटीलचे. अजून एक छोटीशी आठवण जी मला मगाशी निश्चित झाली. पहिल्यांदाच करिअरमध्ये प्रमोद आम्ही चिमाजी अप्पाच्या मैदानावर क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी गेलो होतो आणि पहिल्यांदाच सुमित ढेकळेचा खेळ तिथे बघायला मिळाला मला पहिल्यांदाच आयुष्यामध्ये आणि त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आम्ही श्याम पाटीलला बघितलं आणि पहिल्यांदा तो संघ बघितला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र जो चिमाजी अप्पाच्या मैदानावर खूप चांगला खेळ त्यांनी केला होता. या पण वळूया मॅचकडे. सामना क्रमांक आजच्या दिवसातला हा 6वा जवळजवळ. अमन पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. स्ट्राईक राहुल तरे, नॉस्ट्राईकिंग प्रणय पाटील आणि पहिला चेंडू थोडासा लेग कटर ऑन साइडला खूप चांगला पिकअप शॉट. डीपमध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑनला चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत राहुल खातं उघडतोय एका धावेने पहिल्याच चेंडूवर. गेल्या मॅचमध्ये सुद्धा राहुल तरेने जबरदस्त स्टार्ट दिली होती आणि एक मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा पटकावला गेला होता आणि पहिल्याच धाववर त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स हा दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जेव्हा तुम्ही एक धाव घेता वेळ न घेताना त्यावेळेला तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढताना पाहायला मिळतो आणि ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळते. खूप चांगल्या पद्धतीने स्टार्ट दिले राहुल तरेच्या बॅटमधून. ऑफ द मार्क 1 रन. पुढचा चेंडू अमनचा ऑन साईडचा चेंडू ऑफ साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट करायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर ऑफस्टोनच्या खूप बार चेंडू होता आणि सीमारेषेच्या बाहेर पॅरल स्ट्रोक. जसा इथे मात्र संजयने उल्लेख केला की या ग्राउंडवर आतापर्यंत प्रणय पाटीलची खेळी अप्रतिम बघायला मिळाली आहे किंवा या ग्राउंडवरचं त्याचा खेळ आणि त्याचं जे समीकरण आहे ते खूप वेगळं आहे आणि ते बघायला मिळतं आणि पहिल्या चेंडूवर त्याची त्यांनी निश्चितच एक चांगली ओळख करून दिली. सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. चांगला फटका होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि तिथून त्याने पिकअप केलं त्या बॉलला आणि सरळ पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खेळाडू कक्षेला सांगितलं मी आहे ना, काळजी करू नका, धावांचा वेग मी वाढवेन, डोंट वरी, असं मात्र त्या बॉलला संकेत दिलं. षटकाराला 7-0. प्रणय पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार. पुन्हा लेग कटर बॉल ऑन साईडला स्वाईप केलाय चेंडूला. शतषक डीपमध्ये चेंडूवर येईल तो तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा फंबल. 2 खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन झालं नाहीये, त्याचा फायदा उचलला आणि स्ट्राईकला पुन्हा पोहोचलाय प्रणय पाटील. म्हणजेच काय 2 धाव तिथे कंप्लीट. धावसंख्या दाखल कव्हर 9 धावा फलकावर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रणय पाटीलला आपण पाहतायत खारबावचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख. याच मैदानात त्यांनी बाईक सुद्धा मिळवली होती. मोटरसायकलवर स्वार सुद्धा झाला होता. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. 2 ते 3 बाईक त्याच्या नावावर सुद्धा आहेत. अशा प्रकारचा खेळाडू प्रणय पाटील सध्या आपण पाहतायत फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. हो, क्या बात आहे. उंच मारलाय, लांब लचक मारलाय, दिलखेचक मारलाय, आउट ऑफ द पार्क मारलाय. क्या बात आहे. लाजवाब षटकार. सुपर टायमिंग. ह्या वेळेला आपण पाहतायत प्रणय पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढवणारा हा षटकार. क्लास होता, क्लास दाखवला या वेळेला. जसा बॉल मात्र प्रणय पाटीलच्या बॅटमधून निघाला, पिकअप शॉट होता. त्या बॉलवर टेनिक्स तर लिहिलं होतं परंतु प्रणय पाटीलचा क्लास यावेळेला लिहिताना आपण पाहू शकतायत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक, स्पेक्टॅक्युलर शॉट. 15 धावा. काय स्टार्ट यावेळेला दिले प्रसाद परब सर. प्रणयने नावाप्रमाणे खेळी दाखवताना पाहायला मिळतो. निश्चितच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2022-23 याच ग्राउंडवर अप्रतिम खेळ आपण बघितला याच प्रणय पाटीलचा आणि साई खारबाव या संघाच्या माध्यमातून खेळत असताना 50 चेंडू त्याने 105 धावा कुठल्या होत्या, 11 चौकार आणि 5 षटकार ही खेळी आणि हा सगळा डेटा संजय मात्रे म्हटल्यानंतर आम्हाला सगळा डेटा लगेचच जो खेळाडू परफॉर्म करतोय त्याचा डेटा ताबडतोब काढून देतात. म्हणजे हे नाव फक्त सुप्रीमो चषकाची मर्यादित नाही आहे. आपल्या ग्राउंडवर जेवढ्या काही क्रिकेट टुर्नामेंट झाल्या आहेत जर संजय मात्रे तिथे असतील त्याच्याकडे हा डेटा तुम्हाला निश्चित बघायला मिळेल. असा खेळाडू स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय तो पीपी प्रणय पाटील. दुसरा षटकार नोंदवलाय. धावसंख्या वेग पकडते 15. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा समोर एक्झिक्यूट केला. मिडॉनचा खेळाडू चेंडूवर येईल, थोडासा मिड विकेट जाऊन चेंडू कव्हर करेल सर्कलच्या बाहेर
आणि स्ट्राईक रोटेट झाले ते राहुलकडे, म्हणजेच काय एकदा तिथे कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकार 16. दोन्ही फलंदाज प्रमुख आपण बघतो एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून स्ट्राईक रोटेट करतायत. अंडरस्टँडिंग याला म्हणतात समंजसपणाचं क्रिकेट. एका साईडला राहुल तरेने पहिल्या बॉलवर 1 रन काढत स्ट्राईक रोटेट केली. प्रणय पाटील स्ट्राईक एंडवर आला. त्यानंतर ऑन ड्राईव्ह खेळत असताना आदेश पाटील पुढे सरसावले. तत्पूर्वी 1 रन मिळाली. त्यानंतर आदेश पाटीलच्या हातामध्ये हा बॉल विसावला गेलाय. ग्रेट कॅच. पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 16ला पहिला धक्का. राहुल तरे बॅक टू द डगआउट. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली, परंतु या मॅच मध्ये तो संयम, ते पेशन्स पाहायला मिळालं नाही आणि अखेरकार विकेट मिळाली मिस्टर अमन पाटीलच्या खात्यामध्ये. पहिली विकेट, पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार ज्याने पटकावला त्याची विकेट शेवटच्या चेंडूवर अमन पाटीलने काढली आणि धक्का दिलाय तर मैदानावर जाणता राजा खारबाव संघाला पहिला फलंदाज बाद होतोय राहुलच्या स्वरूपामध्ये. एका गड्याच्या मोबदल्यात सुरुवात खूप चांगली झाली आहे. लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस आपण बघितलं की सकाळी आपण बरोबर 11:12 सामना सुरू केला. जसं आपण संचनच्या माध्यमातून किंवा तुषारजी यांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली आहे की आपल्याला 4 दिवसामध्ये 32 संघ इथे मात्र खेळवायचे आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये सामने जास्त असणार. जर वेळेअभावी जर सामना इकडे तिकडे झाला, जर कमी षटकांचा झाला तर अशा मुवमेंटला षटकं कमी करायला लागतील. त्यामुळे आतापासून ते प्रोव्हिजन केलं आहे की सेकंड राऊंडच्या आपण मॅचेस 4 षटकांचे खेळत आहोत, जेणेकरून शेवटच्या दिवसामध्ये कुठल्या प्रकारचा दबाव येणार नाही आणि सेकंड राऊंडची मॅचेस आपल्याला 4 षटकांचीच बघायला मिळतील. एका षटकाकडे धावसंख्या 16. लिमिटेड ओव्हरच्या मॅचमध्ये अशा मुवमेंटला जेव्हा तुमच्याकडे कमी चेंडू असतात अशा क्षणाला तुम्हाला वेगाने फटकेबाजी करावीच लागते. हवेचा एंड त्या दिशेने होता आणि त्या मुवमेंटला चांगली बॅटिंग आपण बघितली. 2 उत्तुंग षटकार नोंदवत असताना प्रणय पाटीलने आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आहे. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16 धावा, 1 गडी बाद. नवीन आलेला फलंदाज बॅटिंगसाठी सज्ज होतोय जाणता राजा खारबाव संघाकडून 3ऱ्या क्रमांकावर, तो म्हणजेच मयूर. नवीन फलंदाज मयूर तरे, आय थिंक सो, बॅटिंगसाठी सज्ज होतोय. प्रमोद, पहिल्या षटकाकडे चांगली सुरुवात, पॉवर प्लेमध्ये आले ते 16 धावा. पॉवर पॅक बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं. प्रणय पाटीलने जबरदस्त धमाकेदार सुरुवात करत प्रत्येक बॉलला त्याने सुंदर रीड केलं. बॅटिंग स्टान चांगला होता. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक वापरली आणि त्यामुळे पहिलं षटक त्याच्या नावावर जात असताना पाहायला मिळतं. दुसरं षटक हाताळण्याकरता लोकेश उजव्या हाताने ऑफ साईडला खेळण्याचा इरादा जरूर केला होता. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. थर्ड मॅनला आदेश पाटील पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि प्रणय पाटीलची जी समंजसपणाचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. प्रणयला माहिती आहे आपला पार्टनर जो नवीन फलंदाज आलाय तो लेफ्ट हँड बॅटर आहे आणि जो हवेचा झोत आहे तो ॲडव्हान्टेज मात्र मयूर तरीला डेफिनेटली ॲडव्हान्टेज मिळेल आणि त्यासाठी मात्र त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. दुसऱ्या धावेसाठी तो धावला नाही. त्याने ओळखलं की इथे मयूर तरी आला तर बेस्ट अँड बेटर होईल आणि त्यामुळे हे समंजसपणाचं क्रिकेट पाहायला मिळतं. हो, निश्चितच. लेफ्ट हँडरसाठी सुद्धा आपण बघतोय त्या ठिकाणी हवेचा झोत त्याच्याच दिशेने आहे. म्हणजे त्या ठिकाणी जो फटकेबाजी करेल मिड विकेटला, स्क्वेअर लेगला, हवेची त्याला साथ मिळू शकते. त्यामुळे आपण बघतो की स्ट्राईक रोटेट झाले म्हणजे मयूर तळेकरे. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. गोलंदाज पुन्हा आता लोकेश पाटील. 17ला 1 मयूर तरे. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर फार दूर आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलेलं नाहीये. सरळ बॉलला जाऊन दिलंय. चौकारासाठी कदाचित तिथून मोमेंट शिफ्ट होण्याचे चान्सेस निर्माण होतील. धावांचा वेग वाढेल. जिथे एकच धाव होती तिथे मात्र चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. नो बॉल. यस, पंच नो बॉल देत आहेत. ललित भोईर बंड्या सर, त्यांना आपण पाहू शकाल. पंचांचा नो बॉलचा इशारा आपण बघितला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो लॉंग लेगमध्ये उभा होता त्यांनी अंदाज घेतला होता की चेंडू आपल्याकडे येईल, पण चेंडूला एवढा बाउन्स आहे टेनिस बॉलला आणि त्याने बघतो की चेंडू त्याला चकवून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. नो बॉलवर आलाय चौकार. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. धावसंख्या 22. बॉलला स्टॉप करायचं होतं परंतु ते काही करता आलं नाही आणि याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा धावा येतात, स्ट्राईक रोटेट होते, धावांचा वेग वाढतो. फ्री हिटचा बॉल आहे. फ्रीच्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल नो बॉलचा इशारा. लगातार हा दुसरा एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. मयूर तरेला ॲडव्हान्टेज होतं परंतु संधीचं सोनं काही करता आलं नाही. पुन्हा एकदा 1+1 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. लॉस ऑफ 1 विकेट. 25ला 1. बॅक टू बॅक नो बॉल. दोन्ही वेळेला ओव्हर स्टेपिंग आपण त्या ठिकाणी बघत आहोत आणि आपण बघतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लोकेश पाटीलला. इथे मात्र लाईन त्याच्याकडे परफेक्ट आहे. चेंडू बरोबर स्टंपच्या दिशेने तो टाकतोय, पण जेव्हा रिलीज पॉईंटला येतो त्याचं लँडिंग चुकतं त्या ठिकाणी आणि पंचांनी ताबडतोब त्याला नो बॉल कॉल केला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असेल. धावसंख्या 24. स्ट्राईक एंडला असेल तो उजव्या हाताचा फलंदाज प्रणय पाटील. फ्री हिट बॉल.
प्रणय पाटील यावेळेला चान्स जरूर घेतला होता. फ्रीडचा बॉल आहे, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगला बॉल कॅरी केला होता. परंतु इथून जर आपण पाहिलं तर फ्री हिटच्या बॉलवर फक्त आणि फक्त 1 रन मिळेल. आज आदेश पाटील चांगली फिल्डिंग करत असताना ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली आदेश पाटील यांची. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा आलेत परंतु मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. ही जमेची बाजू पाहायला मिळते लोकेश पाटील या गोलंदाजाची. जर याच रन रेटने खेळले तर कदाचित 85 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. परंतु या लिमिटेड ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर कधी कधी धावांचा वेग सुरुवातीला चांगला होतो, त्यानंतर मध्यंतर दुसरं तिसरं षटक आपण पाहिलं तर लोवेस स्कोर आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये धावा थोड्याफार आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले गेले. 25 धावा. चांगला बॉल होता, ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली लोकेश पाटील यांनी. 1 रन मिळेल लेग बाईच्या स्वरूपात आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेले. लोकेश पाटील सध्या आपण पाहिलं प्रसाद परब सर तर डेफिनेटली एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केलेत, परंतु त्याने पुन्हा एकदा लाईन अँड लेंथवर भर दिले. ही लाईन खूप चांगली होती. आपल्याला माहिती आहे की बॅट्समनची रडार काय, रेंज त्याची काय, तो कुठे खेळू शकतो. अशा मुवमेंटला एक वाईड ऑर्डर टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायाला ब्रश होऊन निघून गेला. तो मागे आणि तोपर्यंत लेग बायच्या सुरुवात एकदा इथे ॲड झाली स्कोर कार्डवर. धावसंख्या 26 धावा. पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे. प्रणय पाटील आणि मयूरमध्ये ती मात्र बनते मैदानावर. चांगला बॉल होता, चांगला बॉल. पुनरागमन केलंय या गोलंदाजाने. लोकेश पाटील आता सेट गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करतोय. वेलन गुड बॉलिंग, सुपर लाईन अँड लेंथ. काय बॉल यावेळेला डिलिव्हर केला होता. ऑफस्टम्पच्या थोडंसं जवळून बॉल मात्र निघून जातोय दीपूच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना ग्रेट डिलिव्हरी. 26 लॉस ऑफ 1 विकेट. 26 ला 1. प्रथम बॅटिंग करत असताना जाणता राजा खारबाव टीम. यावेळेला सन्मान दिलाय, रिस्पेक्ट दिलंय. आदेश पाटील पुन्हा एकदा फ्रेममध्ये येत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. हो, हे करायला हवं, कारण एखादा सेट फलंदाज जर अशा प्रकारची जर बॅटिंग करत असेल तर कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. तेच आदेश पाटीलने जोखीम पत्कारली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 1 रन, चिकी सिंगल. त्या मुवमेंटला आदेश निर्धास्त होता. याचं कारण एकच होतं की बॅकअप होता. सध्याच्या आपण घडीला आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये बॅकअपची गरज असते आणि जर तुमच्याकडे बॅकअप असेल तर निर्धास्तपणे तुम्ही मात्र चेंडूची फेक करताय. तिथे खेळाडू उभा होता, पण क्विक सिंगल तिथे कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक रोटेट झाली. ती मयूर तर्डेकरे. धावसंख्या धावफर करून बघते ती म्हणजे 27 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. फसलेत. जय कोणतीही चुकी करणार नाहीयेत. वाईट इश लॉंग ऑनला होते. ग्रेट कॅच. आणि या षटकाची सांगता होत असताना 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 27 वर. लो फुलटॉस बॉल होता आणि कधी कधी विकेट सुद्धा मिळून दिली जाते या लो बॉल फुलटॉसवर आणि इथून मात्र जयने कोणतीही चुकी केली नाही. ग्रेट कॅच. 2 षटकांचा खेळ झालाय. 13.50च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग करत असताना जाणता राजा खारबाव टीम 27 ला 2. पहा, पहिल्या षटकामध्ये धावांचा वेग वाढला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आल्या. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 11 धावा. लोकेश पाटीलचं यावेळेला प्रसाद परब सर कौतुक करावं लागेल आणि तेवढीच चांगली ग्राउंड फिल्डिंग सुद्धा राहिले. त्यामुळे मात्र लोकेश पाटीलच्या हे नावावर षटक जाईल, यातही मात्र शंका नाहीये. हो, एका षटकाकडे बघितलं की पॉवर प्लेमध्ये आले तर 16 धावा, 1 विकेट आपण बघितली त्या ठिकाणी पडली होती. त्यानंतर या षटकात धावा खर्च केल्या तर एकूण 11. दुसरी विकेट या षटकात पडली आहे. म्हणजेच काय आपण बघतो की दोन्ही षटकातल्या बरोबर शेवटच्या चेंडूच विकेट आलेली आहे. 2 फलंदाज तंबूत परतलेत. राहुल बॅक टू डगआउट. फक्त एकच धावी ते करू शकला आपल्या संघासाठी. त्यानंतर मयूर तरी आतापर्यंत करू शकला आपल्या संघासाठी, म्हणजेच 5च धावा. एकूण 2 गड्यांच्या मुंबईमध्ये धावसंख्या 27 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं 12 चेंडूमध्ये जाणता राजा खारबाव संघ काय टार्गेट येथे सेट करेल ते महाकाल मालजीपाडा संघासमोर. मालजीपाडा संघाने मात्र आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांवर बघते. अमन पाटीलचं 1 षटक, धावा खर्च केला तर 16. त्यानंतर दुसरं षटक लोकेश पाटीलचं 1 षटक टाकलं. 2 डॉट आहेत. 11 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी काढलेली आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते कॉमेंट्री बॉक्स एंडकडून जुचेंद्र गाव एंडकडून. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्कवर गोलंदाजीला सज्ज होते. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज जो कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी करेल. मूळ नाव सांगा. जय. जय पाटील बॉलिंग मार्कवर. षटकातला पहिला चेंडू जयचा. ऑन साइडला पुलचा फटका. शतचक डीप मिड विकेटला चेंडू कव्हर करेल. थोडासा फंबल. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. छोटीशी चूक आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी.
या छोट्या छोट्या चुका प्रमोद खेळाडूंना टाळाव्या लागतील. इथे मात्र फलंदाज स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाज प्रणय पाटीलने. काय शानदार रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. थोडेसे फंबल होत आहेत पापणी लवते मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढंच उत्कृष्ट कॉलिंग पाहायला मिळालं आणि सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा निर्धार घेतला आणि 2 धावा अगदी सुरक्षित पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू जयचा. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. फाईन लेगचा खेळाडू जज करतो पण तिथे जजमेंट एवढं इझी नसणार कारण हवेमध्ये अक्षरशः भोवऱ्यासारखा फिरतोय वरती चेंडू आणि तो चेंडू जज करणं तेवढं इझी नाहीये. प्रचंड हवेचा झोत आहे, वेग आहे भरपूर त्या हवेमध्ये. तिथे मात्र झेल ड्रॉप झालाय तो फलंदाज प्रणय पाटीलचा. चांगल्या फलंदाजाचा यावेळेला कॅच ड्रॉप झालाय. युग होते ते त्या ठिकाणी. युग पाटीलला आपण पाहिलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या आपण पाहिलं तर 31 या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आज संघ जिंकेल तो उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर डेफिनेटली सेमीफायनलचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात नो एक्सक्यूज अगोदरच आम्ही सूचित केलंय. हो बरोबर आहे. 29 धावा धावफल कव्हर आहेत. स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू कव्हर करण्याचा सिंगल कंप्लीट केली आहे. चेंडूवर पंच वळतात आणि सांगतात हा बाईचचा इशारा. फलंदाजीला आले तर सूरज. जसं मगाशी आमच्या 12 खेळाडूंनी उल्लेख केला की भोला नाव त्यांनी सांगितलं तर मी त्यांना एवढंच म्हटलं की तुमच्या गल्ली बोळ्यावरची टपरीवरची नावं नको आहेत. त्यांच्या आत्यांचे जे नाव ठेवले ना पाळण्यामध्ये ते नाव सांगा. तर ते नाव आहे ते सूरज जो बॅटिंगला स्ट्राईक एंडला आलाय. सूरज पाटील सध्या बाहुबली त्या नावाने जास्तीत जास्त प्रचलित असलेला खेळाडू, प्रसिद्ध असलेला खेळाडू. भरपूर मोठमोठ्या इनिंग सुद्धा त्याने सादर केल्यात आपल्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाणता राजा खारबाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 32 स्ट्रायकिंगला सूरज पाटील. खूप चांगला उल्लेख केला. बाहुबली आल्या आल्याच आपल्या नावाची ओळख दिली आहे. काय फटका, काय टायमिंग, काय कनेक्शन, सब कुछ ओके. सीमारेषे बाहेर दर्जेदार षटकार. कडक शॉट पाहायला मिळतोय यावेळेला. सूरज पाटील बाहुबली आल्या आल्या मात्र यावेळेला दर्शवतोय दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हा फटका नाही तर माझ्या बॅटमधून निघालेला विधान आहे आणि हेच दर्शवणारा मात्र एक कणखर षटकार पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेले. कारण या खेळाडूला बऱ्याच ठिकाणी पाहिलंय वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन ना मग ती मातीची खेळपट्टी असो, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, आपल्या नावाचा बोलबाला सातत्याने पाहायला मिळतो. याला म्हणतात कन्सिस्टन्सी आणि तेच केलं आतापर्यंत. हो निश्चितच हीच तर ओळख आहे खेळाडूची. सूरज पाटील. धावसंख्या 38. मिस टाइम फटकावीमध्ये चेंडू कव्हरचा खेळाडू जज करतो चेंडूच्या खाली आणि झेल. एक षटकार फक्त मारला. पुढच्या चेंडूवर उत्तर जय पाटीलचं. फटका खेळण्यासाठी भाग पडला. स्लोअर वन चेंडू, मिस टाइम फटका आणि कव्हरचा खेळाडू खूप वेगाने चेंडू आला. चेंडूच्या खाली आला, ग्रीप केला चेंडू. चांगलं कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळतं त्या ठिकाणी आणि जेल फिनिश करताना आपण धावसंख्या धावफलक 38 आणि फलंदाज बाद होतोय. सूरज पाटील बॅक टू डग आउट. 3rd विकेट डाऊन. चांगला कॅच कॅरी केलाय यावेळेला आपण पाहिलं तर. थोडंसं स्लोअर वन बॉल होता. जय पाटीलचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने त्याने हा झेल कन्वर्ट केला. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या, तिसऱ्या बॉलवर 1 धावा आली, चौथ्या बॉलवर प्रेशर जरूर वाढलं होतं. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर मी पुन्हा एकदा उभारेन. जे झालं गेलं ते विसरून चौथ्या बॉलवर पुन्हा एकदा मी 5व्या बॉलवर नव्याने साम्राज्य उभं करेन. हे करत असताना 5व्या बॉलवर प्रसाद परब सर जय पाटीलने विकेट मिळवली. फार कमी प्रमाणात असे गोलंदाज पाहायला मिळतात की षटकार आल्यानंतर आपल्या लाईन अँड लेंथला विसरत नाहीत आणि यामुळेच काही गोलंदाज सरस ठरतात. त्यामध्ये जय पाटीलचा मी उल्लेख करावा असं वाटेल. 38 ला 3. कधी कधी उलट सुद्धा बघायला मिळतं. आपण बघितो प्रमोद की जर षटकार मारला त्यानंतर पुढचे चेंडू वाईट सुरू टाकले जातात, कधी अतिरिक्त चेंडू टाकले जातात. पण इथे मात्र परफेक्ट लाईनवर बघायला मिळते. जय पाटीलची गोलंदाजी एज आहे. मागे जातोय चेंडू पॉईंटला क्षेत्राच्या काय चेंडू कव्हर करून फेक करतो पण क्विक सिंगल कंप्लीट. आखो में इशारा. दोन्ही फलंदाज एकमेकांना कॉर्डिनेट करताना हा इथे मात्र एकदा तिथे कंप्लीट केली आहे. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. करंट रन रेट 13चा आहे. 39 धावा धावफलकावर आहेत आणि आपण बघतो त्या ठिकाणी प्रणय पाटील अजूनही बॅटिंग करतोय मैदानावर चांगली. 2 षटकार आतापर्यंत 3 डबल. जर बॅटिंग करून बघितली तर 11 चेंडू 23 वर तो नाबाद खेळतोय. चांगली बॅटिंग करतोय. चेतन जस्ट ग्राउंडच्या आतमध्ये आलाय. एका धाव्याने खातं उघडलंय. 3 षटकापर्यंत जर बघितली तर पहिलं षटक अमन पाटील एका षटकामध्ये धावा खर्च केल्या 16, पॉवर प्लेमध्ये विकेट त्यांनी काढली होती. त्यानंतर लोकेश पाटील सुद्धा एक षटक टाकलं, धावा खर्च केल्या ते 11, एक विकेट त्याने सुद्धा काढली. जय पाटील जणू काही मागच्या 2 गोलंदाजी जे काम केलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवलं. त्याने सुद्धा एक विकेट काढली, धावा खर्च केले ते 11, एकही डॉट नाही या षटकामध्ये आणि 3 षटकाखेर धावसंख्या 39.
3 षटकांचा खेळ झाला. 39 धावा फलकावर पाहायला मिळतात. अगदी रिलॅक्सपणे उत्तर दिले. ज्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यूज कव्हर केली, मॅन ऑफ द मॅच मिळाली सॅम राऊतला, आणि त्यावेळेला त्यांनी नम्रपणाने सांगितलं, तुम्ही प्रश्न विचारण्याच्याच अगोदर त्यांनी सांगितलं की रविदा पाटील यांनी, श्याम पाटील यांनी, कैवल्य पाटील यांनी आम्हाला मात्र बाहेरचं क्रिकेट जे होतं, प्रोफेशनल क्रिकेट, हे मात्र दाखवून दिलं. आणि त्यामुळेच काही खेळाडू असे नम्रपणाने उत्तर देतात ना, त्यावेळेला ते पुढे जात असताना पाहायला मिळतात. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चालतोय, म्हणजे नवतरुण उभारते सितारा खेळाडूंना घेऊन चालतोय. त्यामध्ये सॅम राऊत असेल, दीपू असेल, आदेश पाटील असेल, असे 3 ते 4 खेळाडू आहेत की या यंगस्टरला घेऊन चालतायत. ही खूप महत्त्वाची उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद परब सर. हो, निश्चितच. आणि अशा मुवमेंटला तुमच्याकडे असलेला पुढचा चेंडू घेऊन येऊया. गोलंदाज ऑनशला खूप चांगला फटका. क्षेत्रच्या काय डीप मिड विकेटला चेंडू कव्हर करतील आणि खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. चेंडू मागे निघून गेलाय. फटक्याचा जणू काही चटका दिला लागला. चेंडू सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. खराब फिल्डिंग, मिसफिल्डचा फायदा मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचले गेले. कदाचित तिथून धावांचा वेग वाढेल का? कारण प्रणय पाटील सारखा फलंदाज आतापर्यंत सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना नॉन स्ट्राईक एंडला ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय, तर नवीन फलंदाज कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना पहा मिसफील्ड झाली आणि कॅमेरामध्ये कैद होत असताना आपण पाहू शकतायत. आमचे 2 कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क करत असताना पाहायला मिळतात. कॅमेऱ्याच्या लेन्सवर दोन्हीही मात्र हे कॅमेरामॅन प्रेम करताना पाहायला मिळतात. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चेतन तरे बरोबर बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही आणि त्यामुळे ललित भोईर बंडासर बाईच्या स्वरूपात 1 रन कळवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर संजय म्हात्रे यावेळेला दर्शवत आहेत की जाऊन पोहोचते 44 धावा. आजकाल आपण बघतो की क्रेडिट घेणारे भरपूर जण असतात, भरपूर जण क्रेडिट घेतात, पण इथे मात्र ज्याप्रमाणे कबुली दिली सॅमने सांगितलं की आज जे क्रिकेट माझं बहरलं आहे, त्यामुळे आपण बघतो की आज जुचेंद्र किंवा नायगावच्या बाहेर जर आम्ही जाऊन क्रिकेट खेळतोय, यामध्ये निश्चितच रवीचा उल्लेख त्यांनी केला, श्यामचा उल्लेख केला आणि कैवल्य पाटीलचा सुद्धा उल्लेख केला. हा चेंडू रिव्हर्सच्या माध्यमात खेळत आहेत. हवेमध्ये चेंडू आहे, झेलची संधी आहे त्या ठिकाणी आणि झेल सुटलाय. एकदम कॅज्युअल अप्रोच, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय निघून. येतोय तो या चेंडूवर चौकार. गुड शॉट. जबरदस्त. प्रणय पाटीलचा अप्रोच इंटेंट जो आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. 12 बॉल आणि विजय एकंदरीत त्याने 27 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 48ला 3. प्रसाद परब सर, ज्या पद्धतीने हवेचा झोत वाहतोय त्याच दिशेने जास्तीत जास्त मात्र खेळण्याचा प्रयत्न करतायत उजव्या हाताचे बॅटर. स्पेशली आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटला खराब फिल्डिंग, त्याचा नतीजा 4 धावांवर आपल्याला पाहायला मिळतो. चौकार आलाय. 48ला 3. बॉल फेकून झाले ते 3. महाकाल मालजीपाडा वर्सेस जांता राजा खारबाव या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. विनोदचं यावेळेला कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावर त्याने मात्र आता पुन्हा एकदा हा बॉल डिलिव्हर्ड केला. डॉट बॉल. खूप चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी. आतापर्यंत या षटकात आले ते 2 चौकार, एक 22 सुद्धा आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं आहे किती मात्र कंट्रोल करणार. धावसंख्या 48 धावा, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज होते पुन्हा आता विनोद म्हात्रे. जुचंद्र स्टेशन एंडकडून स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत म्हणजेच प्रणय पाटील. जो आतापर्यंत खूप चांगल्या कॉन्फिडंटली 13 चेंडू 27 वर खेळतोय. चांगली बॅटिंग केली आहे आणि नॉट आउट राहिलंय ओपनिंगला येऊन. चांगली बॅटिंग. हा बॉल पुन्हा एकदा यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. बैठकी स्ट्रोक खेळलाय. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि ते चेतन तरेला सांगितलंय की तू विकेट सॅक्रिफाईस करशील तर फार बरं होईल आणि पंचांचं बोट उंचावलं गेलंय. यस, डेफिनेटली विकेट मिळेल. विकेट सॅक्रिफाईस केले चेतन तरेने प्रणय पाटीलच्या फलंदाजीसाठी. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर. आणि विकेट सॅक्रिफाईस करायला हवी होती कारण एक सेट फलंदाज आहे, त्याला फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागलेत. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. धावा त्याने मात्र 200च्या स्ट्राईक रेटने बनवलेत. 14 बॉलमध्ये 28. त्यामुळे मात्र कधी कधी अशा प्रकारचं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि ते केलं चेतन तरेने. हो, करावं लागेल कारण अशा मोमेंटला आपण बघतो की फलंदाज जो स्ट्रायकिंगला आघाडीला आलाय तो आतापर्यंत चांगली बॅटिंग करतो. त्यामुळे जर एक चेंडू जर त्याच्या बॅटवर एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या 50च्या पलीकडे नोंदवली जाईल आणि ते एक चांगलं टार्गेट असेल 4 षटकांच्या सामन्यामध्ये. लास्ट बॉल टू गो. स्ट्राईक एंडला पुन्हा आता पीपी प्रणय पाटील आणि गोलंदाज सज्ज विनोद म्हात्रे. विनोद म्हात्रे 2 चौकार जरूर आले. या षटकामध्ये शेवटचा बॉल कसा डिलिव्हर्ड करेल. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला मात्र थारा नाहीये क्रिकेटच्या मैदानात. सरळ बॉलला फेकून दिले. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धम्माकेदार आणि झन्नाटेदार स्पेक्टॅक्युलर शॉट. षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 55 धावा पाहायला मिळाल्या. डीपमध्ये बॉल होता आणि सरळ बॉलला एक्झिक्यूट केलं. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धम्माकेदार आपण पाहू शकतायत.
रविदादा पाटील यांच्या कटआउटच्या अगदी बाजूने मात्र अभिवादन करणारा हा षटकार. 6 धावा, 55 धावा, 56 धावांचं लक्ष यावेळेला समोर ठेवण्यात आलंय. सध्या ही मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग चार्ट: राहुल तरे 2 बॉलमध्ये 1 कटआउटच्या स्वरूपात बाद झाला. प्रणय पाटील 15 बॉलमध्ये 34 नॉट आउट. वाव, सुपर बॅटिंग. मयूरने मात्र 4 बॉलमध्ये 6 रन केल्या. सूरज 2 बॉलमध्ये 6, चेतन तरे 3 बॉलमध्ये 5 आणि श्रुतिक हा मात्र नॉट आउट राहिला. एक्स्ट्रा धावा आल्या त्या जवळजवळ आपण पाहू शकतायत. 3 आणि फॉलोअप विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. 16ला 1, 27ला 2, 38ला 3, 49ला 4 आणि अमय, लोकेश, जय पाटील आणि विनोद म्हात्रे यांनी प्रत्येकी 1-1 षटक हाताळलं. त्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाला मात्र 10च्या वर रन्स आल्या. 3 विकेट्स मिळाले. अमय, लोकेश, जय पाटीलला प्रत्येकी 1 विकेट. रन रेट 13.75 आणि 55ला 4. 56 धावांचं लक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रमोद, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्याप्रमाणे बघितलं की सेकंड लास्ट बॉलला विकेट ज्याप्रमाणे सॅक्रिफाईस करायला लागली तो डिसिजन होता म्हणजे प्रणय पाटीलचा. आणि स्वतः जर डिसिजनवर निश्चित त्याने आपण बघितलं त्या ठिकाणी खरा उतरला आणि तो निर्णय जो होता योग्य ठरत असणार. शेवट चेंडू त्याने षटकार मारला आणि 50च्या पलीकडे धावसंख्या नोंदवली. धावसंख्या 55 धावा आणि 56 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलं आहे. ते म्हणजेच महाकाल मालजीपाडा या संघासमोर एक चांगली फाईट बघायला मिळेल, चांगला संघर्ष बघायला मिळेल. आपण पाहतो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित रविदादाच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक, त्याच्या स्मृतीला आठवण करून देणारी स्मृती प्रित्यर्थ क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात ते म्हणजेच श्रद्धांजली चषक. 40 वर्षाचा कालावधी आहे. अजिंक्य स्पोर्ट्सने या ग्राउंडवर कित्येक क्रिकेटचे टुर्नामेंट, क्रिकेट स्पर्धा ज्या आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या आयोजनाखाली आणि खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला नेहमीच बघायला मिळाली. आणि आपण बघतोय अजून एक अशी दर्जेदार क्रिकेट स्पर्धा म्हणजेच रवींद्र रमेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ म्हणजेच श्रद्धांजली चषक. 56 टू विन द टार्गेट. चला बॅट्समन लगेचच पाठवून द्या. फिल्डिंग टीम रेडी होते फिल्डिंग करण्यासाठी. थोडंसं प्रसाद सर तुम्हाला थांबवतोय कारण या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा अनेक मोठमोठ्या ठिकाणी सुरू आहेत. मात्र एका शब्दावर या ठिकाणी प्रसाद सरनं आमच्या या स्पर्धेला वेळ दिला आहे त्याबद्दल त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र यांच्या वतीने केला जातोय. मी प्रसाद सरांना विनंती करतोय की आपण तो सन्मान स्वीकारावा. हितेश पाटील म्हणजे आमचे गोटू शेठ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रसाद सर यांचा केला जातोय. नेहमीच बिजी शेड्यूल असं सरचं. आणि बघा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर या संघानं नेहमीच अनेक मोठमोठे नामांकित समालोचक त्यांच्या स्पर्धेमध्ये नेहमीच बोलवलेत. त्यापैकी हा एक आवाज सन्माननीय प्रसाद परब सर. ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नेहमीच ते अटेंड करतायत आणि थँक्यू सर. तुम्ही या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आपण दिला आहे. सर आपण थांबायचं आहे. अजिंक्य स्पोर्टची स्पर्धा, अजिंक्य स्पोर्टचं मैदान आणि जी माहिती तुम्ही दिली होती की याच अजिंक्य स्पोर्टच्या मैदानातून मी देखील जुचंद्रच्या नगरीमध्ये प्रथमच समालोचन करण्यासाठी आलो होतो. आज सर कसं वाटलं तुम्हाला, काय म्हणाल या स्पर्धेविषयी? खरं तर मी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे खरंच मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो आणि त्यामध्ये कॉर्डिनेट करणारे आमचे मित्र संजय म्हात्रे यांचे आभारी ते व्यक्त करतो. जसं मी उल्लेख केला की नायगाव आणि जुचंद्र म्हटल्यानंतर इथे ही आर्टिस्टची नगरी आहे, आर्टिस्टची खाण आहे. या ग्राउंडवर पाय ठेवाल तर तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटच होईल. आणि मागची कित्येक वर्ष मी थोडंसं अलिप्त राहिलो होतो, काही स्पर्धांमध्ये येऊ नाही शकलो. पण जसं मी उल्लेख केला की या अगोदर मी 2 ते 3 वेळा या ग्राउंडवर आलेलो आहे, कॉमेंट्री केली आहे आणि खूप बरं वाटतं. एक दिवस मला असं वाटतं की नाईट झाली होती आणि संजयने सांगितलं होतं की माझ्या घरी राहा, काय हरकत नाही, सकाळी निघून जा, नो प्रॉब्लेम. तिथे मी राहिलो सुद्धा होतो. त्यामुळे या गावचा एक वेगळा अनुभव आहे मला. मागची कित्येक वर्ष मी या क्षेत्रामध्ये समालोचन करतोय आणि पुन्हा तर मी आभारी ते व्यक्त करेन अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र, सन्मान्य तुषार गावडे साहेब, त्याचबरोबर पूर्ण टीम आणि त्याचबरोबर संजय म्हात्रे साहेब की पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला इथे या एका दिवसाका होईना पण या ठिकाणी बोलवलं, कॉमेंट्रीसाठी बोलवलं. त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभारी ते व्यक्त करतो. पण इथे कॉमेंट्री करण्याची मजा वेगळी. जसं मी उल्लेख केला की समोरच तुम्हाला बघता आलं, मी तिथे म्हणजे ट्रॅक आहे, ट्रॅकच्या बाजूलाच ग्राउंड आहे. त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. इथून ग्राउंडवर डायरेक्ट स्टेशनला जायचं, तिथून घरी जायचं. त्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो या ग्राउंडवर मजा कॉमेंट्री करण्यासाठी. थँक्यू सर. तुम्ही अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. असंच प्रेम राहू द्या आणि ज्या वेळेस या गावातून तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं जाईल त्या वेळेस नक्कीच आवर्जून या. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. या आपण ऐकूया प्रमोद शेडगे सरांना आणि प्रसाद परब सरांना. चला सामना सुरू करायचा आहे. थँक्यू, खूप खूप धन्यवाद भरत राऊत. गोलंदाज सज्ज होते षटक क्रमांक पहिल्यामध्ये. समोर येतो समीर राऊत, नावसाकी गेला राजू यादव. पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला, उंच तर गेलाय, किती लांब गेलाय, खूप लांब. सिंहा
सीमारेषेच्या बाहेर लांब लचक आणि दिलखेचक मारलाय. पहिल्या चेंडूवर घणाघाती सुरुवात. समीर राऊच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. काय फटका खेळला होता या वेळेला, अप्रतिम. जसे आमच्या आवाजाची काळजी घेणारे हिमालय पाटील आणि त्यांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून गेला होता. डिरेक्ट 6 धावन करता. वॉट शॉट, क्लास टायमिंग पाहायला मिळालं. काय फटका खेळला होता, अतिशय नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारा हा षटकार सॅम राऊतच्या बॅटमधून 6 रन येत आहेत. इरादे पक्के स्पष्ट केले, तिथे आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. कारण जरी धावा मात्र यावेळेला 56 रनचं टार्गेट असलं तरी सुद्धा पहिल्या बॉलपासून अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळतं. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. राहुल तरेच्या विरोधात आपण बघतोय षटकार आलाय समीरच्या बॅटमधून. दोन्ही एकाच कॅलिबरचे खेळाडू. इनसाइड एजच्या मागे जातोय चेंडू. चायना कट, रुबी कट, बरीचशी नावं आहेत. पुढच्या चेंडूवर कमबॅक खूप चांगला गेला. लेग कटर बॉल होता, पूल करायचा प्रयत्न होता आणि व्यवस्थित आपण बघतो की चेंडू टायमिंग होत नाहीये. बॅटची हलकीशी कडा घेऊन मागे जातोय चेंडू आणि विकेट किपर त्या ठिकाणी चाणक्य असा बघतोय. त्या ठिकाणी चेंडू ताबडतोब कव्हर करतोय आणि हा निर्धाव चेंडू. हो, विकेट किपरने जर थोडीशी तरी मिस्टेक केली असती तर बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला असता. कारण आउटफील्ड सुद्धा तेवढीच चांगली बनवली गेली. कारण बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये, त्यामुळे आउटफील्ड सुद्धा सुपर लाजवाब पाहायला मिळते. ग्रेट फिल्डिंग पाहायला मिळाली. सरळ बॅटचा वापर केला आहे. सूरज पाटील बाहुबली पुढे सरसावले गेले होते, मात्र एका हाताने बॉल जरूर कॅरी केला असता तर एक बेस्ट कॅच पाहायला मिळाली असती. परंतु सध्या आपण पाहिलं तर स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका होता. 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. या मॅचमध्ये रंगत निर्माण होईल प्रसाद परब सर, यातही मात्र शंका नाहीये. हो, समीर आणि त्याच्यासमोर आपण बघतो की गोलंदाज आहे तो म्हणजेच राहुल. दोन्हीही एकाच कॅलिबरचे खेळाडू आहेत. दोघांमध्ये सेम टॅलेंट आहे. पण बघायचं कुठला संघ, कुठला खेळाडू कोणावर हावी होणार आणि जो प्रेशर हँडल करणार ना तोच पुढे जाणार असं मी म्हणेन. स्ट्राईकला समीरवर सुद्धा तेवढाच दबाव असेल. पुढचा चेंडू राहुलचा. ऑनसेला पुलचा फटका शतषक डी मध्ये आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत समीर पुन्हा स्ट्राईकला पोहोचतोय का बघूया. पण इथे मात्र सांगितलं समीरने होऊ शकतात. विकेट किपर दूर गेला निघून, त्यामुळे फायदा उचलला समीरने आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतोय. कॉन्फिडेंटली पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलकावर अंकित झाली आहे ती एकूण 10 धावा. डबल फिगरमध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 10. 56 धावसंख्येचा पाठला करायचा आहे आणि अजूनही करायच्या त्या 46 धावा. 20 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 3 षटकार आणि 3 चौकार जर आले तर ईशांत अजित पाटील यांच्याकडून, मालजीपाडा यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज लागले गेले. ही ऊर्जा दिली जाते. सध्या आपण पाहिलं तर 20 बॉलमध्ये 46. परंतु प्रसाद परब सर, रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा दोन्हीही फलंदाजाच्या दृष्टिकोनातून तेवढीच चांगली पाहायला मिळते. राजू जाधव यांचं सुद्धा यावेळेला कौतुक करावं लागेल. सॅमचा जसा कॉल येतो तसं मात्र यावेळेला 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू राहुलचा. दिशाहीन ऑप्शनच्या खूप बाहेर. दबाव गोलंदाजांवर. जर हवेच्या एंडने जर बॅटिंग होत असेल, आपण बघतो त्या ठिकाणी बघतो की जसं मी उल्लेख करतोय सातत्याने की वसईहून थेट भिवंडी दिशेने ज्या ठिकाणी वारा वेगाने वाहत आहे अशा मुवमेंटला बॅट्समनकडे ॲडव्हान्टेज जास्त आहे राईट हँडरकडे आणि त्याचा फायदा उचलतो. आतापर्यंत एक षटकार मारलाय, 2 डबल मारले, 1 डॉट खेळलाय. धावसंख्या 10 नंतर आपण बघतोय वाईट सोबत अजून एक धाव. धावसंख्या 11. पुढचा चेंडू राहुलचा. शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याचा उल्लेख केला, तेच घडलंय ग्राउंडवर. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय, खूप लांब मारलाय. षटकार. ॲक्शन रिप्ले पहा. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, टॉस झाला बॉल, थोडासा बाउन्स मिळाला होता. अगोदर पोझिशनमध्ये आले आणि पुलच्या फटक्याला अगदी मात्र डिलाइटफुल केलं. सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक अप्रतिम नेत्रदीपक आणि सौंदर्यपूर्ण फटका षटकार येताना पाहायला मिळतोय. कोणत्याही मनामध्ये मात्र यावेळेला संदेह नाहीये. मात्र प्रत्येक बॉलला मी रेडी आहे हे दर्शवणारे मात्र हे षटकार आणि चौकारांचा पाडा बोलताना पाहायला मिळतो. मिस्टर सॅम राऊत, मॅग्निफिसंट बॅटिंग. सुरेख सुरुवात. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग, पॉवर पॅक स्टॉट आणि आपण बघतो धावसंख्या 17 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. ओव्हर पिच खेळायचं तर समोर, पण इथे आपण बघतो चेंडू जातो वंचित मिड ऑफला. थोडीशी मिसफील्ड. बॅकअपला खेळाडू आहे तोपर्यंत समीर कंप्लीट केली ती फक्त एकच धाव आणि स्ट्राईक स्वतःकडेच रोटेट केले. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या खूप चांगली आहे. 56 धावसंख्येचा पाठला करायचा आहे आणि आपण त्या ठिकाणी किमान 14ची सरासरी ठेवायची आहे. पण त्यापैकी 18 धावा इथे कुठल्या आहेत आणि सुरुवात चांगली म्हणून दिली आपल्या संघाला. पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं होतं आणि तेव्हाच बघतोय ग्राउंडच्या आतमध्ये आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 उत्तुंग षटकार, 2 डबल, 1 सिंगल आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग. सॅमने खूप चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 16 धावा होत्या. इथे जर आपण पाहिलं तर 18 धावा 2 धावेने पुढे येताना आपण पाहतायत. म्हणजेच आणि अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 38 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 38 रन हे सामन्याचं समीकरण
आणि जमेची बाजू काय आहे प्रसाद परब सर, की दोन्ही बॅटर आतापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेत. हा सुद्धा एक ॲडव्हान्टेज मिळतो, कारण जेव्हा विकेट जातात त्यावेळेला अंडर प्रेशर बॅटिंग करताना पाहायला मिळतात काही फलंदाज, परंतु इथे विकेट गेलेली नाही आहे. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गोलंदाजांसाठी सध्या तरी सॅम राऊत हा डोकेदुखी ठरणारं रसायन आपल्याला पाहायला मिळतं. एक वेगळंच रसायन आहे समीर राऊत, सॅम राऊतला आपण पाहत आहेत. हो निश्चितच. आणि जोपर्यंत तो ग्राउंडच्या आतमध्ये आहे आणि निश्चितपणे की संघ त्यांचा म्हणजेच महाकाल मालजीपाडा संघ विजयाच्या अपेक्षा त्याच्याकडून करेल. एका षटकामध्ये आपण बघतोय की ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे, सुरुवात चांगली मिळून दिली आहे आणि सुरुवात म्हणतात ना की अगर यहाँ पे अच्छी बैटिंग हो, शुरुआत अच्छी हो, तो अच्छी बल्लेबाजी के दौर आप दे सकते हो, समझना वाली की टीम के ऊपर आप दबाव डाल सकते हो. आणि तेच आपल्याला बघायला मिळते ग्राउंडवर. दबाव निश्चित त्यांनी टाकला तो जाणता राजा खारबाव संघावर आणि खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. एका षटकाच्या अखेरीस 18 धावा धावफलकावर गोलंदाजीला सज्ज होते जुचेंद्र स्टेशन एंडकडून गोलंदाज विनीत मुकादम. विनीत मुकादम पाहायचं विकेट टेकर गोलंदाज बनेल का? पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली मिस्टर सॅम राऊतने. सध्या राजू जाधव एन्जॉय करतायत समीर राऊतची बॅटिंग. करावी लागते कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर काही फलंदाज सेन्सिबल एवढे असतात की मात्र जर एखादा फलंदाज चांगला खेळत असेल तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला कसं आणायचं कंपॅरिझन करताना 16वर 1 विकेट होती आणि इथे कोणतीही विकेट नाही आहे. हाच कंपॅरिझन करताना उल्लेख केला होता. 18 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण आणि चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं तुम्हाला धावा प्लस कराव्याच लागणार आहेत. एक मॅच चांगली पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डर पुढे सरसावेल, सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 19-0. फटका चांगला होता पण गॅप शोधू शकला नाहीये. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न पण टायमिंग करू शकणार या चेंडूवर आपण बघतोय त्या ठिकाणी कव्हर पॉईंटला शतशक आहे डीपमध्ये. आणि या क्षणात तुम्हाला हेच करायचं आहे. कव्हरमध्ये तुम्हाला फटके खेळायचे आहेत, हवेचा झोताचा फायदा तुम्हाला उचलायचा आहे. कव्हर्समधले जे फटके जे येतील ते निश्चित आपल्या संघासाठी चांगले असतील किंवा रिव्हर्सच्या माध्यमात बॅकवर्ड पॉईंट आहे, थर्ड मॅन आपण त्या ठिकाणी बोलतो त्या ठिकाणी फटके येणं गरजेचं आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. सरळ बॉल निघून जाईल. मयूर तरीच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर कदाचित थोडेसे दबाव वाढण्याचे संकेत पाहायला मिळतात. हा बॉल पहा ज्या पद्धतीने अँगल क्रिएट विनीत मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपल्या डाव्याने मारा करतो. आतापर्यंत इकॉनॉमिकल या षटकामध्ये ऑप्शनच्या बाहेर चेंडू लेग कटर बॉल बॅट्समनच्या रीच पासून थोडासा लांब जातोय चेंडू. बॅट्समन थोडासा मागे सरसावला होता आणि पंच तुम्हाला तेच सांगतात की तुमच्या रीच मधला बॉल आहे, कसा मी वाईट देऊ. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. फक्त 2च धावा आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये. अत्यंत इकॉनॉमिकल आणि कंजूस गोलंदाज विनीत मुकादम. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण विनीत मुकादम. जरी विकेट मिळाली नाही परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्या पद्धतीने त्याने केले, 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग. आता 13 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण. स्ट्राईक रेट वाढताना पाहायला मिळतो, रन रेट वाढतोय. ऑफ साईडला डिफेन्स दाखवत असताना पाहायला मिळतोय. समीर राऊतला माहिती आहे सेल्फ कॉन्फिडन्स त्याच्याकडे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन सांगतायत की मी मॅच विन करून देऊ शकतो. आता 12 बॉल आणि 35 रन हे षटक निर्णायक. प्रसाद परब सर आपल्याला पाहायला मिळतं हे षटक निर्णायक ठरलंय कारण फक्त 3 धावा खर्च केलेत विनीत मुकादमने. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग.
थँक्यू प्रमोद. चला थोडीशी विश्रांती घेतो तुमच्यापासून. जसं मगाशी उल्लेख केला की संजय पाटील संजय मात्रेचे आभार इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे आभार व्यक्त करतो. आणि या ग्राउंडमध्ये जे टॅलेंट आहे, या ग्राउंडमध्ये जी एक वेगळी एनर्जी आहे, ती एनर्जी घेण्यासाठी मला इथे इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे आभार इथे व्यक्त करतो. तुषारजी गावडे यांचे आभार व्यक्त करतो. पूर्ण कमिटीचे आभार इथे व्यक्त करतो. आणि काही वर्षांतर का होईना पण पुन्हा एकदा याच ग्राउंडचा भाग होण्याची संधी भेटली, अजिंक्य स्पोर्टच्या स्पर्धेची संधी होण्याची, त्यामध्ये भाग होण्याची संधी भेटली, त्याबद्दल सर्वांचे आभार इथे व्यक्त करून तुर्तास थांबतो. कारण समोर आता 5:40ची गाडी पकडायची आहे, त्यामुळे सर्वांची रजा घेऊन इथे मात्र सर्वांची रजा घेऊन निश्चितच इथून सर्व इथे आता इन्व्हाइट होतो कॉमेंट बॉक्समध्ये. प्रमोद आणि प्रमोदच्या सोबत आता तुकाराम मांगेला जॉईन होतील. आणि पुन्हा एकदा निश्चितच सर्वांचे आभार. तुर्तास धन्यवाद. धन्यवाद प्रसाद साहेब. आमच्या एका कॉलवर फक्त स्पर्धा अजिंक्यची आहे, मी येणार आणि ते आले, त्याबद्दल मी अजिंक्य स्पोर्टच्या वतीने प्रसाद परव्यांचं त्रिवार आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद प्रसाद परब सर. एक दिवस का होईना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जॉईन झालात कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो. 12 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नेहाल पाटीलला आपण पाहताय. ते अपकमिंग यंग टॅलेंट सध्या तरी आपण पाहू शकतायत या खारबाव टीममध्ये. जनता राजा खारबाव वर्सेस महाकाल मालजीपाडा समीर राऊत. सॅमला आपण पाहतायत 10 बॉलमध्ये 19 रन त्याच्या बॅटमधून सध्या तरी आलेत. गेल्या ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होता, आता स्ट्रगल संपेल का? आणि यावेळेला फुलटॉस बॉल पुन्हा एकदा स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. फिल्डर येत आहेत आणि कॅच ड्रॉफ्ट. त्यानंतर ढोंडोरे 6 जना. अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. 2 रन्स मिळतील या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते 23 या धावसंख्येवर. वेलकम तुकारामजी बांगेला आमच्या समवेत जोडले गेलेत. आपलं सहर्ष स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आपण हा मॅच जसा रंगलेला आहे त्या दिशेने देखील चर्चा करणार आहोत, कारण हा महत्त्वाचा मॅच आहे. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सेफ झोनमध्ये आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 24 रन्स. आता विजयासाठी जर आपण पाहिलं यस नो बॉल पंच अमोल वेतोस्कर सर दर्शवत असताना 1+1 अशा 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 धावा. जसं तुम्ही उल्लेख केला 1+1 मिळते आणि एक चेंडू अजून मिळेल. जर एक चेंडू जो कमी झाला होता त्याच्यामुळे एक चेंडू मिळेल, त्याचा किती फायदा बघूया. समीर राऊत जे 22 वरती बॅटिंग करता 12 चेंडूवरती 22 धावांची खेळी आतापर्यंत त्यांनी साकारले. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय हॅलो चेक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. विजयासाठी 25 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. त्या एक बॉलचा जरूर फायदा मिळत असताना आपण पाहू शकतायत. सध्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झालेत बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. विश्वजित गोपीकिसन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागतम. सध्या आपण पाहिलं तर तुकारामजी बांगेला सर 31 धावा झालेत आणि 25 रन. इथून विकेट्स फॅक्टर अँड डॉट बॉल या 2 गोष्टी की फॅक्टर राहणार आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलंय परंतु फिल्डरला निवडलं. व्हॉट कॅच. षटकार आहे का? आणि यस प्रेक्षकांनी सुद्धा सांगितलंय त्या ठिकाणी अगदी पाय रोपवर पडला असावा. कंट्रोल नव्हतं, प्रेझेन्स ऑफ माइंड नव्हतं आणि त्यामुळेच नियंत्रण नव्हतं. संयम बाळगला नाही
कॅच कॅरी केला होता, परंतु इथे षटकार तो षटकार असतो. या 6 धावा भरपूर अंगलटी त्यांना पाहायला मिळतील. 37 धावा. एक एक क्षण थोडासा सामन्यामध्ये रोमांच थोडासा वाढवतोय. हा अटेम्प्ट चांगला होता, प्रयत्न चांगला होता, एका त्यानं झेल टिपला होता, पण जो लँड झाला तो कदाचित त्या बॉन्ड लाईनला स्पर्शाला. थँक्यू. प्रेक्षक देखील तिथे आहेत. आपण समीकरण बघूया आता. समीकरण महत्त्वाचं असणार आहे. 56 धावांचा पाठलाग केला जातोय सध्या. 37 वरती 19 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी आहेत. आणि चेंडूचा खेळ राहिला तो 9 चेंडू आणि 19 आणि मॅच पण 19 रन चाहिए. 19-20 वाला मुकाबला आहे. 14 बॉलमध्ये 34 रन. काय बॅटिंग केले या वेळेला. फुलटॉस बॉल, सर्व काही बिखरले निखरले. 9+ मिळतील 4 धावा. सरळ बॉल मात्र रविदा पाटील यांच्या कटआउट्सला यावेळेला अभिवादन करणारा हा खणखणीत सॅम राऊतच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. सर्व काही विस्कळीत झालं त्या एका बॉलने, मात्र धावा मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला का ते एका चेंडूनं ते थोडंसं तितर बितर झाले. सध्या धावफलकावरती ते 42 धावा. 9 चेंडू 14 धावा. जसं म्हणतात ना बाबा, गैरों में कहा दम था, हमको अपनों ने नहीं लूटा. गैरों में कहा दम था, हमको तो उस नो बॉल ने लूटा. नो बॉल ने लूटा. कारण त्या नो बॉल नंतर मॅच बदललाय, अगदी बदललाय. समीर राऊत 38 वरती बॅटिंग करतायत आणि आता समीकरण आले 9 बॉल 14 धावांची आवश्यकता. या चौकाराने हितेंद्र भोईर पाते यांचं सुद्धा स्वागत केलंय. 9 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. महाकाल मालजीपाडा टीमचा सध्या संकटमोचक फलंदाज मिस्टर सॅम राऊतला आपण पाहत आहेत. 15 बॉलमध्ये 38 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 9 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आणलंय उमेश तरे, कारण नेहाल पाटीलचे 2 बिमर होते आणि त्यामुळे आपण पाहिलं तर त्याला गोलंदाजीवर बंदी आणली गेली. अमोल वेतोस्कर सर सध्या आपण पाहत आहेत ऑनफिल्ड आहेत आणि ललित भोईर बंड्या सरांना आपण पाहत आहे. स्ट्रायकर पंच, नॉन स्ट्रायकर पंच अमोल वेतोस्कर सर फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दिलाय आणि 9 बॉलमध्ये 14 रन विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 14, 38 रन, फ्री हिटचा बॉल. उमेशचा बॉल ह्या वेळेला ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु हा ना करता करता दुसऱ्या रनसाठी सुद्धा सर्व काही मात्र महाकाल मालजीपाडाच्या बाजूने जिथे हात लावलं जातं तिथे सोनं निघतंय. अशाच पद्धतीने मात्र काही धावा येताना पाहायला मिळत आहेत. आता 8 बॉल आणि 12 रन. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला महाकाल टीमचे तर बल्ले चाले, पण खारवाड टीमचं काय चुकलं तिथे काहीसं वेगळं घडलं. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, एकदा का घर फिरलं का घराचे वासे फिरतात. त्या नो बॉल नंतर पूर्णपणे मॅच चेंज झालाय. आता गोलंदाज बदललाय, फक्त बॉलर बदललाय का मॅच पण बदललाय. 8 मध्ये 12, 2 चांगले बॉल उमेश तरेचे. मॅचमध्ये पुन्हा एकदा रोमांच येईल. उमेश तरे सध्या आपण पाहतात विकेट टेकर गोलंदाज आहे, ज्याच्या नावावर 6 बॉल 6 विकेट घेण्याची विक्रमी नोंद टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळते. आता त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. या वेळेला क्लीन बोल्ड, म्हणूनच मी उल्लेख केला की विक्रमी नोंद सुद्धा आहे या गोलंदाजाच्या नावावर. 6 बॉल 6 विकेट्स आणि त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल आणि ते करून दाखवलंय. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉइड, बॅक टू द डगआउट. इथे सुद्धा मॅच ऑन राहील, त्यामुळे मात्र ही मॅच पाहायला विसरू नका. JTC लाईव्हवर हा बॉल पहा. ज्या पद्धतीने ऑफ कटर बॉल होता आणि खूपच स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला. हा स्ट्रोक शॉट सिलेक्शन अचूक नव्हतं आणि त्याचा बेनिफिट उमेश तरेला मिळाला. क्लीन बोल्ड. नक्की जसा तुम्ही उल्लेख केला, कारण उमेश तरे या गोलंदाज असा आहे, एक उच्चांक त्याच्या नावावरती आहे. 6 मध्ये 6 विकेट उच्चांक आहेत. आणि या येणाऱ्या 2 चेंडूवरती जर 2 विकेट किंवा 2 चांगले बॉल आले तर मॅचमधला रोमांच जसं मी म्हटलं होतं परत येऊ शकतो. आता कहाणी आले 7-12 वरती. आपण जातो तलाठी ऑफिसला काढण्यासाठी 7-12 आता डिजिटल झालाय, ऑनलाईन पण निघतो. एक चांगली खेळी, चांगली इनिंग समीर राऊतची ते संपलेले आहेत. आणि या खारवाव टीमचा काही सांगितलं हा महत्त्वाचा गोलंदाज आहे, मेन बॉलर आहेत. अरे मी तर सांगतो बाबा याचं नाव उमेश आहे, पण उमेश नाही आहे भाई, ये उम्मीद है, ये उम्मीद की किरण है. या जानता राजा खारबावसाठी उम्मीद की किरण है और उम्मीद पे दुनिया टिकी है. स्वामी विवेकानंदाला एकदा विचारलं होतं, भाई सब कुछ हारने के बाद और बुरा क्या है. उन्होंने कहा था भाई उस उम्मीद को खोना जिसकी बदौलत आप सब कुछ वापस पा सकते हो. अजूनही मॅच ऑन गोईंग आहे, ऑनलाईन तर JTC वरती आहेत, पण 7-12 मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच आलाय, आदेश आलाय. नवीन फलंदाज 44 ला 2.
जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. सध्या आपण पाहिलं तर उमेश तरे पुन्हा एकदा कॉन्फिडन्स लेवल तो हाय करत असताना पाहायला मिळतोय. आज जो संघ जिंकेल त्याला उद्या सेमीफायनलचा सामना कंपल्सरी खेळावाच लागेल. नो एक्सक्यूज. सकाळपासून ही मात्र आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे कोणतंही कारण आणि सबब चालणार नाही. उद्या रिपोर्टिंग टाइम 4चा असेल, याची दखल घ्यायची आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये उद्याच्या दिवसात 4 वाजता यावं लागेल. 44ला 2. चांगला सामना. मैदानाच्या आतमध्ये पंच डेड बॉल घोषित करतायत. लोकेश आणि आदेश पाटील. आदेश पाटीललाच काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे, कारण संघ संकटात सापडलाय. 12 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 12. हा 7-12 कोण सोडवेल याकडे लक्ष लागलं गेलंय. यावेळेला बाहेर जाणाऱ्या बॉलवर मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. अंगलट आलं. कॉट बॅटच्या स्वरूपात प्रणय पाटीलने कोणती मिस्टेक केली नाही आणि अखेरकार उमेश तरेने 2 विकेट्स, 2 महत्वपूर्ण सफलता मिळवलेत. कमबॅक केलंय. हो, मी तोच गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने 6 बॉल 6 विकेट्स घेतलेत. कोणत्याही सिच्युएशन मध्ये माझ्याकडे विकेट घेण्याची कला आहे हे दर्शवणारा मात्र गोलंदाज मिस्टर उमेश तरे. वाह, काय गोलंदाजी केले. आता 6 बॉल आणि 12 रन. काय म्हणतील तुकाराम मांगेला सर, ज्या पद्धतीने मात्र यावेळेला कमबॅक केलंय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. बिलकुल आपने सही कहा. फॅन्टॅस्टिक आहे. शेवटच्या या षटकापर्यंत जात असताना जे थोडंसं प्रेशर वाढलं होतं त्यावेळेला मी म्हटलं होतं काही क्या गेंदबाज बदला आहे या गेम बी बदला आहे, मॅच पण बदलले आहे काय. कारण ज्यावेळेला असं काही घडतं त्यावेळेला चेंजेस होत असतात. मध्ये थोडासा वेळ गेला होता, टाइम गेला होता. उमेश सरेचा उल्लेख तुम्ही चांगला केला होता, कारण एक उच्चांक त्याच्या नावावरती आहे आणि अशा वेळेला तो गोलंदाजीसाठी आला होता. त्यावेळेला मॅच हातातनं निसटतोय की काय तसं वाटलं होतं. आणि ज्यावेळेला वेळ गेला होता तेव्हा 12वे खेळाडू आहे त्यांनी म्हटलं होतं की थोडासा टाइम घ्या. लेकिन भाई उमेश भाई थे वो तो कहते अपना टाइम आएगा. नहीं, उमेश तरेने सांगितले अपना टाइम आपण लाएगा, आम्ही आमचा टाइम आणणार. आणि आता तोच आहे 6-12. यानंतर आपण क्रीज आखली जाणार आहे. 6-12 थोडा मॅचचा पारा वाढलाय, वारा पण मैदानावरती आहेत, पण अशा वेळेला 6-12 मॅचचा चढलाय पारा, चुकीला नाही थारा. आणि डगआउट मधून आवाज आलाय, भावा पुढच्या 2-3 चेंडूवरती चांगले फटके मारा. 6 मध्ये करायचे त्या 12. 6 बॉल आणि 12 रन अशा प्रकारच्या मॅचेस फिरलेल्या आहेत. विजयीची नोंद झालेली आहे. पाहायचंय ज्या पद्धतीने अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं अप्रतिम आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि काय मॅचेस यावेळेला पाहायला मिळत आहेत. सध्या कामेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतायत. स्वतः त्या ठिकाणी झाडू घेऊन जात आहेत. घरी एखाद वेळेला मात्र झाडू मारण्यास सांगितलं तर मारणार नाही, परंतु आम्ही क्रिकेटच्या मैदानात सर्व उपयोगी मात्र जे काही काम सांगतील ते मात्र करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. तुकाराम मांगेला सर एखाद्या पेंटरला बोलवतील आणि घर सजवतील, रंगोटी करतील, परंतु आम्ही मैदानात मात्र ती सुद्धा रंगरंगोटी करण्यास तयार आहोत. हे क्रिकेटने आपल्याला दिलंय आणि त्यामुळे क्रिकेटच्या खेळाचा आपण सदैव ऋणी असायला हवं आणि तेच कामेश पाटील सध्या तरी करताना पाहायला मिळत आहेत. बघा, क्रिकेटचा खेळ असा आहे ना, म्हणजे तुम्हाला जो रोल दिलाय तो रोल प्ले करता आला पाहिजे. मग तुमचा स्कोररचा दिलाय, कॉमेंटेटरचा दिलाय, अंपायरचा दिलाय किंवा ॲज अ म्हणजे टीम युनिटचा गेम दिलाय, त्याच्यामुळे जे काही काम पडेल ते करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. 6 मध्ये 12 करायचे आहेत आणि आता तोच रोल प्ले करायचा आहे. दोन्ही फलंदाजाला लोकेश, युग, शेवटचे 6 बॉल आहेत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. 6 बॉल 12. योग पाटील या वेळेला ऑन साईडला हुक केलंय, मात्र इथून धावा येताना पाहायला मिळतील. 4 रन मिळतील. आता धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु तुकाराम मांगेला सर धावा यायला हव्यात त्या महाकाल मालजीपाडा संघासाठी. मग तो पेमेंट कसाही येऊ, तो जीपेने येऊ किंवा फोनपेने येऊ, परंतु येणे खूप गरजेची गोष्ट आहे आणि तेच झालं. आता 4 रन मिळालेत. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, पेमेंट कसंही येणं गरजेचं आहे. राजकारणाच्या भाषेमध्ये मी सांगेल की काही वेळेला काय असं इलेक्शनचा दिवस असतो, निवडणुकीचा दिवस असतो, त्यावेळेला काही जण त्या बूथवर जातात, काही या बूथवर जातात. कुठल्या बूथवरती जातात महत्त्वाचं नाही, मतदान कोणाला करतात ते महत्त्वाचं आहे. तसं क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटच्या मधोमध्ये हो, एज लागो, कुठूनही जावं, धावा येणं गरजेचं आहे. 5 मध्ये 8 करायचे आहेत, पण 8 आहे तर कोणाची तरी वाट लागणार आहे, कोणाला तरी वाट शोधावी लागणार आहे. कारण 8चा आकडा असा शनिदेवाचा आकडा आहे. 2 वेळा गिरकी घेतो, एकदा क्रॉस करतो. हा मॅचने पण 2-3 वेळा गिरकी घेतल्यात आणि एकदा क्रॉस झालाय. 5 बॉल 8 धावाची आवश्यकता. 5 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण लोकेश सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार.
या वेळेला चांगला बॉल आणि यस ॲब्सोल्युटली प्लम. एक तुम्हारी तो एक हमारी. याच पद्धतीने मात्र उक्तीप्रमाणे गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. जरी पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु ते विसरून मी नव्याने सुरुवात करणार हे मात्र माझ्या रक्तात आहे. नेव्हर गिव्ह अप हे दर्शवणारा मात्र हा बॉल. लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. आता इक्वेशन आहे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ, 8 धावांची आवश्यकता. चांगला उल्लेख तुम्ही केला. कधी हार मानायची नाही, नेव्हर गिव्ह अप्स, सोडायचं नाहीये भाई. विजेता तब रुकते जब वो जीतते और कमजोर तब रुकते ना जब वो थकते. थकायचं नाहीये, थकायचं नाहीये, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. दोन्ही टीमला संधी आहे. जाणता राजा खारबावला संधी आहेत, महाकाल मालजीपाडा संधी आहेत. अक्षरशः मागच्या 6 चेंडूचा खेळ पाहिला ना संजयजी मात्र आम्हाला नक्कीच दर्शवतील. मागच्या 5 चेंडूवरती जिथे गोलंदाज बदलला त्यानंतर 5 चेंडू हाताळले, त्या 5 वरती 6 धावा आल्यात आणि 3 विकेट गेल्यात. मागच्या 5 चेंडूवरती थोडासा खेळ बदललाय. आता 4 मध्ये 8 करायचे. मी तुमच्या दिशेने येतोय. 4 मध्ये 8 धावा डबल करायचे आहेत, पण या डबल करताना थोडंसं ट्रबल आहे. हा ट्रबलवाला खेळ आहे, डबल ट्रबलवाला, हर्डलवाला खेळ मैदानावरती असणार आहे. आणि एक सर्वोत्तम विजेता होण्यासाठी तुम्हाला एक टॅगलाईन असायला हवी, आय एम दी बेस्ट. आणि तेच मात्र यावेळेला आय एम दी बेस्ट करून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज मिस्टर वेदांत पाटीलला आपण पाहत आहेत. चांगला कमबॅक केलाय. 4 बॉल 8 रन हे सामन्याचं समीकरण अमय सध्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. या वेळेला कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा, परंतु धावा याव्यात कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत. याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. हा नशिबाचा चौकार, मी तर म्हणेन लक फॅक्टर 4 रन. बिलकुल आपने सही कहा. लक फॅक्टर महत्वाचा होता. अशा वेळेला आपण विचार करतो समोर चेंडू जाईल, मिड ऑनला जाईल, लॉंग ऑनला जाईल, मिड विकेटला जाईल. चेंडू बिहाइंड द विकेट गेलाय, चौकार आलाय. नशीब म्हणून मागे देखील समालोचक करताना म्हटलं होतं की किती मेहनत घ्या, नशिबाची साथ 1% का ना होईना तुम्हाला लाभणं गरजेचं आहे. कदाचित 3 लाभले. 3 मध्ये 4 करायचे आहेत. अमय ने अमय भाई समय पे चौका लगाया है. 3 मध्ये करायचे आहेत त्या 4. गोलंदाज वेदांत की अमय, सक्सेस कोण ठरणार? तुम्ही म्हटलं होतं भाई गुड दिया, बेटर दिया, अब आपको बेस्ट देना है. 3 बॉल आणि 4 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल वेदांत पाटील. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. मागील बॉल आपण पाहिलात, परंतु नशिबाच्या पुढे नेहमीच आपण झुकावं लागतं आणि तेच झालं. 99% मेहनत, 1% लक फॅक्टर देवावर सोडा. असे 100% तुम्हाला मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये द्यावे लागतात. 3 बॉल 4. वेदांत पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. चला स्पीडअप करा जरा गेम. यावेळेला ऑन साईडला चांगला ऑन ड्राईव्ह खेळलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत वाह काय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चित्याच्या चपळाईने मात्र धावत सुटलेत दोन्हीही फलंदाज आणि खऱ्या अर्थानं ऑलिम्पिक मधली आठवण करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतायत. आता 2 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. जणू काही उसेन बोल्ट यावेळेला धावतायत की काय खेळपट्टीवर, असं दृश्य पाहायला मिळालं. आणि प्रमोदजी फक्त तो फलंदाज नाही धावलाय इस बार, खाली वो बल्लेबाज नाही दौड़ा है, टीम की उम्मीद दौड़ी है. अख्खी टीम त्याच्या जोडीला धावली. बाबा धाव, 2 धावा पूर्ण करायचे आहेत. 2 मध्ये 2 करायचे आहेत. आता चर्चा चालली 2 मध्ये 2 करणार कोण आणि हा सामना जिंकणार कोण, यावरती चर्चा चालली आहे. खारबाव की मालजीपाडा, मालजीपाडा की खारबाव. एक तटीची लढत पाहायला मिळते. खेळीमेळीच्या वातावरणात सध्या 2 यंगस्टर लढताना पाहायला मिळत आहेत. विचार विनिमय एक चांगल्या संघाला भाग पाडले गेले. 56 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर चला घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. 5:54 झालेत आणि त्यामुळे आपण लवकरात लवकर जरा गेम ऑन करा. बी फास्ट. 2 बॉल आणि 2 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. एका साईडला संघ पाहायला मिळतोय महाकाल मालजीपाडा, तर एका साईडला जाणता राजा खारबाव. आणि तुकारामजी बांगेला सर आपण पाहिलं तर 2 संघ वेगवेगळ्या जिल्ह्यातून बिलॉंग करतायत. एक संघ ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतोय, भिवंडी तालुक्यातून. एक संघ पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही संघ कॉम्बिनेशन क्रिकेट आणि चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला धावा त्या कराव्याच लागणार आहेत. नो डाऊट अबाउट इट. सकाळपासून आम्ही उल्लेख करतोय 2 बॉल 2 रनची आवश्यकता. एक चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 54ला 4. पुन्हा एकदा हृदयाची धडधड वाढली गेले.
जर सामना आवडला असेल व्यासपीठावर बसलेल्या सन्माननीय व्यासपीठांना तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी येणे फार गरजेची गोष्ट आहे. त्यांना शुभेच्छा द्या. 2 बॉल आणि 2 रन. तुकारामजी मागेला सर जबरदस्त अटीतटीची लढत यावेळेला सातत्याने पाहायला मिळते. सकाळपासून चित्त थरारक सामने आपल्याला पाहायला मिळालेत आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र मैदानात हीच काही वेगळीच मजा असते. यावेळेला ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न हा झेल महत्वपूर्ण आहे, परंतु इथून मात्र ज्या उमेद होत्या त्या मात्र उमेदाला जागं न केलं आणि अशा पल्लवित झाल्या होत्या त्या अशा मात्र मावळल्या गेल्या आणि विजयाचा चौकार येत असताना आपण पाहू शकलात. विजय मिळवलाय महाकाल मालजीपाडा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि चांगली लढत पाहायला मिळाली, चांगली फाईट केली ती जाणता राजा खारबाव टीमने. आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद. चला या लगेच टॉस करण्यासाठी युग पाटील वेळेची दिरंगाई न करताना टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि सामनावीरचा पुरस्कार समीर राऊत. सेकंड टाइम मॅन ऑफ द मॅच. कन्सिस्टन्सी, सातत्य यावेळेला दर्शवून दाखवलंय. चला या आपण टॉस करण्यासाठी